खारगे समितीची बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला नोटीस। मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला बाजू मांडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुढील आठवड्यामध्ये खारगे समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। खारगे समितीने यापूर्वीच या व्यवहारातील शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय सिंह पाटील यांना समन्स बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते। आता बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला बाजू मांडण्याची नोटीस पाठवलेली आहे। मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणाची ही अपडेट आपण पाहतोय। खारगे समितीने आता बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला नोटीस पाठवली आहे। आपली बाजू मांडण्यासाठीची ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। ज्ञानेश्वर, पुण्याच्या मुंढवा भागात असलेल्या या जमिनीचं गैरव्यवहाराचं हे प्रकरण आणि त्यातली ही नवी अपडेट। आणखी तपशील देत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीची बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नोटीस गेलेली आहे। या नोटीसच्या माध्यमातून जी भूमिका आहे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची ती पुढच्या आठवड्यात या खारगे समितीच्या समोर मांडणं अपेक्षित आहे। मुंढवा इथल्या 40 एकर जागेचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भानं, या आरोपाच्या संदर्भानं ही सगळी नोटीस बजावण्यात आलेली आहे। 1955 पासून शासनाच्या मालकीची ही सगळी जमीन, जी जागा 1973 मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे। यामध्ये भाडे कराराची मुदत जी आहे ती 2028 मध्ये संपते आणि या सगळ्या संबंधाने जेव्हा वेगवेगळे आरोप पुढे होताना आपल्याला बघायला मिळतात, यात खारगे समितीनं यापूर्वी देखील या व्यवहाराच्या शीतल तेजवानी असेल, अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील असतील यांना समन्स बजावलेलं होतं आणि आता बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला देखील बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।